आगे बढ़ो। बढ़ो चावला, तुम आगे बढ़ो। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला। तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते। जर तुम्हाला एखादा कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही। आम्ही विनंती करून सांगितलं होतं 24 डिसेंबर पर्यंत तुम्ही वेळ घेतलाय। तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन केवळ डिसेंबरच्या आत जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा। विशेष अधिवेशन बोलवायचा घाट घालू नका। कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही। तर शिंदे समितीने तुम्हाला 2 अहवाल दिले। तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकार आहे आणि 54 लाख नोंदी या मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळालेला तोही दुसरा अहवाल तुम्ही स्वीकारला। मग आता अडचण काय? जर मराठा आरक्षणात येतोय, ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले, तर मग अडचण काय? आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती। सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध। एक वेळ अवश्य संपर्क साधा। न्यू अभिव्यक्ती, गांधी रोड, पंढरपूर। प्रोप्रायटर डीडी। तुम्ही सुरुवातीला सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या। मराठ्यांनी तुम्हाला 40 दिवसाचा वेळ दिला। पुन्हा तुम्ही आले, एवढ्या वेळेस ऐकायला लागतंय। आणखी वाढून वेळ दिला तर आम्हाला आणखी जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल। आणखी वेळ द्या। मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिला, 24 डिसेंबर पर्यंत। याही अगोदर 3 महिने त्यांना वेळ दिला होता। 1 महिने झाले 7.5। हा संघर्ष सलग सुरू आहे। मग शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला 2 महिने पाहिजे होते ते दिले, आता अडचण काय? काहीच नाही। मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय? 9:30 वाजले। जर मराठ्यांनी वेळ दिला, अडचण काय? कायदा पारित करायला आधार लागतो, आधार मिळाला। तुमच्या तोंडानं सांगताय 54 लाख नोंदी मिळाल्या। या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही नाही। फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या। घ्या मराठ्यांना। मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते, त्यांच्या लेकराचं वाटलं झालंय। पंढरपूरमधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना। दसरा व दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने, 1 ग्रॅम फॉर्मिक दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा। ऑफर कालावधी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर। सर्व दागिने 22 कॅरेट व 24 कॅरेट HUID हॉलमार्क प्रमाणित। ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर 10% सूट। आजच संपर्क साधा। यशोदा ज्वेलर्स, संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, आरबोज मेन्शन, स्टेशन रोड, पंढरपूर। प्रोप्रायटर सोमनाथ अवताडे। मोबाईल नंबर 8605 98 76 43 82 37 87 99 50। तुम्ही सामंजस्याने घ्या, गांभीर्याने घ्या, तोडगा काढायचा प्रयत्न करा। नोटीस आणि पेटेस देऊन जर अडवायचा प्रयत्न केला तरी कुंकड जाते, वेळ नाही लागायचा, मग मला नाही लागायचा। मला माहित नाही व्हायचं मग ते कुंकड गेलेलं काय आहे। जीवरी का तुमचं त्याची एकट्याचं 2 झालं 3 झालं का 9 वाजले। मला 9 वाजता लगे वाटतं बोलायचं काय करते तर काय नाही, कोणाला माहित 9च्या नंतर।
9च्या नंतर मी हातात हातच देत नाही कोणाचं. म्हणजे अवघड नमुने टाकलेले असते का मी मग हातात हात घेत मलाच घोडे लागले. अरे नमुने 7-8 फोटो काढते मी म्हणतो ना आता सोडणं मग हात म्हणतो काढून मी तुला हात नाही काढा काय म्हणजे मला मायाच पाहायला पाहिजे तर मलाच घोडे लागले. आता उद्या सकाळी काय करा जे आता ढकलायला होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसं लोटायची. आमच्या कशी आलोच असतात रे भाऊ ओचे खवळ्याला तुम्हाला लागत. आता तुमचे जेवढे माणसं लोटायला होते त्यांना फक्त सकाळी विचारा काल कसं काय होतं ते. जर तुम्हाला उद्या 3 वाजता बोलले तिथून पुढे ते माणसं ढकायला तुम्ही नाही कधी असं गर्दी करता ते लोटायला लागत मला रस्ता करायला. फक्त त्यांना कोण लोटायला होतं सकाळी जरा नुसतं भेटायचं मला फोन करून. तुम्हाला जर 5 वाजता भेटले तिथून पुढे मग आमचे किती आलो होत असते. एकदा तर आमच्या गाडीला लागताला कोण होता ना गाडीवाला ते म्हणलं भाऊ तुम्ही कसं करत असं मी 2च घंट्यात गळलो रे रेटून बेकार झालो रे बाबा तुम्ही रोज कसं करत असताना. मग मी उची खवळत तुम्हाला कम वाईट वाटतं. माझं शेवटी तुमच्याच लेकरू आहे ना कोणासाठी जीव जळतोय रक्त कोणासाठी जाळलं मराठी सुद्धा देत नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी घेणार बी नाही आरक्षण घातल्याशिवाय. आणि मी आजही त्याच्यावरच ठाम आहे उद्याही राहणार. तुम्ही तुमच्या हाताने शब्द लिहून घेतले मी नाही लिहिले. कायद्याच्या शब्दाचा उपयोग करता येतो. तुमच्या कायद्याचा ज्ञान सांगितलं त्याच वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले. माझी चूक काय मी आज बसलेला विचारला हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला. त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला. हे लाईव्ह होतं अंधारात बोलत नाही मी कोपऱ्यात खोलीत जात नसतो. त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला पण सोडून द्या अरे मी सोडीत फिरत नसतो. त्याचं काय करत ते सांगायचं परत पुढं बोलत नाही तर आपल्याला यायचं नाही. परिस्थितीचं भान हे सगळ्यांना ठेवायचं माय बाबा. आता शब्द त्यांनी घेतलेत मी नाही दिले. तुम्ही दिलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तोच आता आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे. याच्यात मराठ्यांची काय चूक. शब्द तर आम्ही नाही दिला. आणखी 2 शब्द कोणचे हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला माहिती 23 तारखेला तुम्हाला सांगा. त्यावर मी वेगळं राहणार का करते काय नाही काय करते काय बघायला पाहिजे की नाही. त्यांना डाव येतात का नोटीस आणि फाटी सगळे देतात आपल्याला. ते आता उघड जाऊ नका नोटीस काय देतो मराठी ऐकत असते का. बोललं तसं करणं कशाला वातावरण दूषित करतो. तुम्ही दूषित वातावरण करायला नोटिसा देऊन तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण कारण नसताना. कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबई जायचं म्हणलं का रे भाऊ मग नोटिसा कशा देतो रे. मुंबईला जायचं कोणी म्हणलं का आणि मुंबई आमची नाही का मग कम नाही यायचं ते का आसामला आहे का मुंबई. विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी. पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईला जायचं तरी तुम्ही नोटीस देता. माझी नोटीस दिलं तुमच्या मराठी जाणार नाही मुकट लटकून जाते माहिती नाही व्हायची. तसले लफडे उलट करू नका मराठ्यांना सावध करू नका. तुम्ही हाताने सावध करायला लागलात. मराठी एवढी सोयीचे नाहीत. मग एखाद्या जर म्हणलं तो आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुण समजा मै सुद्धा होत नाही. सगळ्यात पुढं लग्नाला दिसते मग कसं आडीलं तर मग ते जास्त जाते. उलट धोरणाने हो द्या. मी या बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला 24 तारखेपर्यंतच विनंती करणार आहे. त्याच्यानंतर विनंती करत नसतो. पाठीमागच्या वेळेस उपसून सोडायला आले सगळ्या ताकदीनं आले. मंत्रिमंडळाचं मातंबर मंत्रिमंडळातले मंत्री आणले. त्यांच्यासोबत कायदा पारित करायचा म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजे.
कायद्याचे अभ्यासक सुद्धा आणले. कायदा कसा बनावा लागेल त्यासाठी अहवाल कोणता लागेल त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले. कायदा ज्यामुळे पारित होतोय ते मंत्री त्या कायदा मंडळाचे सदस्य सुद्धा आणले. काही अडचणी येऊ नयेत, काही त्रुटी आता राहिल्या नाही पाहिजे म्हणून सचिवही आणले आणि ज्यांना कायद्याचा पूर्ण ताकदीनं नॉलेज आहे. काय रे? येईल का काय मग अशीच त्याचं नाव नाही घेत नाही आता जाऊ कधी जो कामाचा माणूस नाही त्याचं काय नाव घेत ज्याला मी मोजीत बी नाही गिनीत बी नाही त्याचं काय नाव घेत. सगळ्यात ताकदीचे लोक उपोषण सोडताना सरकारनं आणले आणि सरकारनं सांगितलं आता याप्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख 4 शब्द लिहून घेतले. त्या 4 शब्दातले 2 शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडले. पहिला शब्द ज्याची नोंद सापडल 1967च्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला. दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळेल असे 2 शब्द घेतले आणि 2 घेतलेच नाही आणि कुठेच तिथे हा म्हणून नाही एअरपोर्ट दिसते कसं म्हणून ते मग अवतारावरच जाते कसलं पण दिसते. मी काल सांगितलं या 2 शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी 23 तारखेला काय निर्णय घ्यायचा ते घेईल. नसता निर्णय 23ला काय घ्यायचा सरकारच्या हातात ते मराठ्याचं नाही. 23 तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे 54 लाख नोंदी मिळाल्या. विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सोनेरी आरसा. राज ज्वेलर्स येथे ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे दिवाळी होईल धमाकेदार. लाखोंची बक्षिसे शानदार. सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा. राज ज्वेलर्स सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर. खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे. पहिले बक्षीस बुलेट, दुसरे बक्षीस HF डिलेक्स, तिसरे बक्षीस ॲक्टिवा, चौथे बक्षीस फ्रीज, 5, 6, 7वे बक्षीस आयफोन इस्त्री 200 नग. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स. सर्व दागिने हॉलमार्क 91.6चे मिळतील. HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध. बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राज ज्वेलर्स सावरकर चौक पंढरपूर. मोबाईल नंबर 9860032134. मराठा आणि कुणबी एकच आहे याचे भक्कम पुरावे मिळाले. 24 डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू. नाविलाजानं आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागत. तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे. ते तुम्हीच घेतलेले आहेत आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे. आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ करू नका. त्याचं एकट्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांची गाठी हे सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा. ही धमकी नाही, ही आमची तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांना लढू नका. मराठी जर मैदानात उतारले तर मागे सरकत नाही.
आणि जर एकदा आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठे कोणाच्याच बापाला मागे सरकणार नाहीत, कोणाच्याच. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, आमच्या पोरांचा आता वाटोळा करू नका. आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, त्याचा एकट्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. त्याचं नाव घेत नाही तुम्ही म्हणता, त्याचं नाव कम झालं. अरे गिरीश महाजन साहेबांनी काय सांगितलं माहिती का, पाटील म्हणे काय कराय त्याला बोलत ना, तर काय झालंय आम्ही त्याला आता समजून सांगितलं काहीच बोलणार. आणि म्हणलं मग ते जर मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललं त्याच्याने आमची काय दुश्मन नाही, पण मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोला की झोडा मी सोडतच नसतो. आणि ते बी 2-4 दिवस झालं मला वाटतं काही बोला नाही, एक दिवस बरोबर काहीतरी म्हणलं पण नंतर काय बोललं नाही. काल बोललो कोणतरी म्हणलं जरांगे साहेबच म्हणतो म्हणजे तुम्हाला आला दिसलो ठेपायला, जर उचकालाच परत आबळ गेलं ना. आता त्या आबळ आल्यावर तसं होतं समजा. आता जर आबळ आलं परत बराला अर माझं लागलंच म्हणून समजा सुटलीच नाही तर जाऊ द्या. आता एवढं का मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचा, तुमचा आमचा शत्रुत्व नाही. तुम्ही विरोध केला आवाजच करायचा, मी सोडितच नाही तर मनाची गरजच नाही. त्याचा मग काय छेतीचा आकडा आहे का माहिती, मी त्याला सोडितच नाही. ते म्हणलं खोट्या मारू पडत, म्हणलं खोट्या तो खोटा पटून टाकेल सगळा खोट्या काय आणि केला का नाही. मग अरे आरक्षणात गेले मराठी 54 लाख मराठी ओबीसी आरक्षणात गेले सुद्धा. तुम्हाला या 8 ते 15 दिवसात 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले दिसते, तरच आपलं नाव घ्यायचं, नाव सुद्धा घेणार नादाला लागलो ना पुरा लागतो. फक्त मी ते चालत पाहिजे कामाला लागला की कार्यक्रमात लागतो. ते मला येडं समजेल, ते म्हणजे येडं काय ते बेजार केलं सगळ्याला. फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायची. आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बदनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही पाहिजे, एवढ्या ताकदीनं आंदोलन झालं पाहिजे. 20 किलोमीटर घामच फुटला पाहिजे पुढच्याला. तुमच्या इथल्या नमुन्याला कसं काय घाम फुटला होता सापड. अरे गप्पातला तेव्हा आता बोलण्याच्या बाजूला आपलं धोरणच तसं त्याला सुट्टीच नाही. आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो, मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका, आरक्षण मिळेपर्यंत. त्याचं ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळालंय काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत वाजवी. त्याला तसं काय नाही, या सभेत जर नाही वाजलं तर खात्रीशीर माहिती असते. तुम्ही बोलत नाही, ते फोन केलं म्हणते जाऊ नका तिकडं पुढं जात नाही रे. मला फक्त खरं मिळून द्या. इथून मागची त्यांनी माफी मागितली त्यामुळे विषय सोडला. मग आपण रीत झाले, आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही. मराठ्यांचा नियम आहे संस्कृती सोडून वागायचं. अरे तो मराठ्यांनीच मोठं केलं, मराठ्याच्या विरोधात काम करायला लागला, आम्हाला शिकवतो. अल्पावधीलाच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच ESR फुटवेअर्स. या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सँडल. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर. प्रोप्रायटर आहेत श्री शहाजी राऊत, म्हणजे विश्वासाचं एक नाव. मोबाईल नंबर 83 29 45 45 84. विषयात मराठी गुलाम लागून द्यायची लय बेकारी आहे, त्यामुळे बोलायचं नाही. फोन लावले जणू असं काहीतरी कळालंय मला. व्हॉट्सअप कॉलच केले रेकॉर्डिंग करतात म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा अंधारा. त्याचं ऐकलं ना आले नाही अंधारच सांगा. पुढे त्यांना कुठं ना कुठं तर उभा राहायचं होतं. निवडणूक नाही म्हणत बरं तुम्ही. मग तुम्ही काय अर्थ करा, त्याला मी काय करू. मग त्या टायमाला बघू त्यांसाठी काय करायचं.
तुम्हाला फक्त विनंती जाता जाता, जास्तीचा वेळ तुमचा घेत नाही, कारण मला इथून शेलूला जायचंय. शेलूला सुद्धा कार्यक्रम, शेलू 114 किलोमीटर असं म्हणते. आलं काही तिकडे बरं, मला लढाची बैठक लागली काय. मला लांब जायचंय, तुम्हाला फक्त विनंती आहे, एक जीवानं राहा, 2 कामं करा. आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही, नेत्याला सुद्धा मानायचं नाही. एकदा तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या. एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं. याच्यासाठी संघर्ष करा, ताकदीनं शांततेत लागा. 2, मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जा. तुम्ही दारू सोडली का आपण सुधारलोच म्हणून समजा. आणि 3, वाद टोकराचे बंद करा. वाद टोकरायचे नाही, काय नाही. कोणाची शिळी कोणाच्या बांधावर गेली म्हणून भांडणं करू नका, खाऊ द्या, काही नाही. कोणाचा बैल सुटला त्याने काही खाल्लं म्हणून भांडण नका करू, खाऊ दे. जर काम तुला काही चावायला लागलं लगेच मायावर करून मला काय वावर येतो, मायावर असतं मला भांडण चिल्लर 2 पिढ्या झाल्यात, बोलणार तर त्या खांद्या. साध्या साध्या गोष्टीनं आपल्या भेद नका होऊन सोडून द्या. उद्यापासून एकमेकाला आधार द्यायचं शिका, एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं शिका. लोकांना एवढंच पाहिजे, मराठी एक होऊ द्यायचं नाही, मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही. मराठ्यांचं जर वैर संपलं, आपला विषय संपला हे त्यांना माहिती. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुमचा अमलगा म्हणून वैर कमी करा. आजूबाजूचा समाज मागवून बघा, एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय. आदर्श घ्यायचं शिका. आडमुठी भूमिका जरा बाजूला ठेवा. हे आरक्षण नसल्यामुळं पोरांचं वाटोळं व्हायला लागलं आणि या तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बरबाद व्हायला लागलं. उद्यापासून व्यस्त सोडा आणि वाद कमी करा. एकमेकाच्या मदतीला जा. आणि आता एवढा बदल झालाय सध्या, एकामेकात ढकलेलं ना तरी म्हणतात नाही रे, मुद्दा नसेल ढकलेलं, उठी नाही पहिले जरा ढकलेलं म्हणायची मोठा ढकला खांद्या हात. आता तसं नाही करत, खूप बदल झाला. त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्या जातीचा, स्वाभिमान सुद्धा वाटतो.